सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. पती परमेश्वर म्हणजे पतीला परमेश्वर मानणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये अधिक महिन्यामध्ये पतिदेवाला वाण देण्याची सुंदर अशी परंपरा का पाळली जाते? या परंपरेमध्ये दडलेलं प्रेम, आदर, कृतज्ञतेचा भाव नेमका काय आहे आणि ही परंपरा कुठून आहे? पुराणात आहे का? याचं रहस्य काय दडलेलं आहे? पतीच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी भक्तीने जपली जाणारी ही प्राचीन परंपरा आजही अनेक घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने पाळली जाते. फक्त एक साधी भेट नव्हे, ते आहे प्रेम, आदर आणि मंगल कामनाचे प्रतीक असलेली अधिक महिन्यातील पतीला वाण देण्याची सुंदर अशी परंपरा. या परंपरेचं धार्मिक सांस्कृतिक महत्त्व काय आहे? चला जाणून घेऊया. अधिक महिन्यामध्ये पतिदेवाला वाण देण्याची प्रथा थेट अशा पुराणात कोणत्याही पुराणात स्पष्टपणे सांगितलेली नाही. ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही इतर भागामध्ये लोकपरंपरा म्हणून मारलेली आहे. अधिक महिन्याचे महत्त्व दान धर्म, भगवान विष्णूची उपासना पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये, पुरुषोत्तम महात्म्यामध्ये सांगितलेले आहे. अधिक महिन्यातील वाण देण्याची परंपरा थेट अशी कुठं सांगितलेली नाहीये, पण ही परंपरा लोकपरंपरेनं आलेली आहे. कारण काय असं थेट असा उल्लेख सांगितला नाही की या पुराणात आहे. ही लोकपरंपरेनं आलेली आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक महिन्याला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलंय. भगवान विष्णूच्या पुरुषोत्तम स्वरूपाची उपासना, दान धर्म, जप, तप, व्रत याचा महत्त्व या महिन्यामध्ये विशेष असं असते. आणि त्यामुळे काय होते, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा या महिन्यात भक्तिभावाने पाळल्या जातात. त्यापैकीच एक सुंदर अशी परंपरा म्हणजे पत्नीने आपल्या पतिदेवाला वाण देणे. वाण म्हणजे काय? शुभ वस्तू, शुभ प्रतिकात्मक स्वरूपात दिले जाणारं पारंपरिक अर्पण. ही परंपरा काय? पती प्रति प्रेम, आदर, कृतज्ञता आणि मंगल कामना व्यक्त करण्याचा सुंदर असा मार्ग बनावा. पत्नी आपल्या पतिदेवाला पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, यशासाठी, दीर्घ ह्याच्यासाठी, सुखी संसारासाठी मनोभावे प्रार्थना करते. संसारातील नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, घरात सुख शांती समृद्धी नांदावी, कुटुंबावर भगवान विष्णूची कृपा राहावी अशी भावना या परंपरेमागे असते. भारतीय संस्कृतीमध्ये दानाला विशेष असे महत्त्व दिलेले आहे. कारण काय? अधिक मासात दान केल्याने अनेक पटीने पुण्यप्राप्ती होते. म्हणूनच या महिन्यात विविध प्रकारचे वाणदान, अन्नदान, वस्त्रदान, धार्मिक उपक्रम केले जातात. नवऱ्याला वाण देण्याची सुद्धा परंपरा आहे. पतिदेवाला वाण दिलं जाते. धोंडे पण दिले जाते 33 प्रकारचे. दान परंपरेचा एक भाग मानला जातो. कारण काय? ही धार्मिक आणि नसून भावनिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाची आहे. संसारातील जबाबदारी पार पाडताना पती पत्नी एकमेकांना साथ देतात. अशा वेळी ही परंपरा एकमेकाबद्दल सन्मान, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये ही परंपरा आजही जपली जाते. वेगवेगळ्या प्रदेशानुसार ही प्रथा थोडीफार फरक असतो काही ठिकाणी. या काही ठिकाणी विशिष्ट वस्तू दिल्या जातात, काही ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे परंपरा पाळली जाते. त्यामार्गे भावना मात्र एकच असते: कुटुंबाचे कल्याण, पतीचे मंगल आणि भगवान पुरुषोत्तम याची कृपा प्राप्त करणे. अशा या सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरेमध्ये भक्ती, संस्कार, प्रेम, कुटुंबाविषयी जिव्हाळ्याची भावना दडलेली असते. अधिक मासामध्ये अनेक विशेष असे स्थान पण आहे. याच्यामध्ये पतीला वाण देण्याचं, ते कसं द्यावं, कोणत्या पद्धतीने द्यावं, कसं वाण द्यावं. तर आपण पतीला पाटावर, स्नान झाल्यावर पाटावर किंवा आसनावर बसावं. त्याच्या कपाळाला हळदी, कुंकू म्हणजे गंध लावावं, चंदनाचं औक्षण करावं. वाण म्हणून नारळ, फळे, सुपारी, वस्त्र, मिठाई आणि इतर शुभ वस्तू अर्पण करावे. काही ठिकाणी प्रतिकात्मक धोंडे पण दिले जातात. म्हणजे आपण जे धोंडे करतो कणकीचे, तसे 33 करून दिले जातात. पतीच्या आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना पण केली जाते. नंतर पतिदेवाला नमस्कार केला जातो, आशीर्वाद घेतले जातात. ही प्रथा ठराविक विधी नसून स्थानिक लोकपरंपरेनुसार केली जाते. त्यामुळे आपल्या गावात किंवा कुटुंबात जशी प्रथा आहे तशीच पाळणं योग्य सुद्धा मानलं जाते.
आता आपण पतिदेवाला वाण देताना काय द्यायचं, अजून मला एक सांगायचं वाटतं की पतिदेवाला त्याच्या आवडीचे पदार्थ, त्याचा नाश्ता हे करायचं, कारण आपल्याला माहीतच असतं की पतिदेवाला काय आवडतं. वाण देताना फेटा द्यायचा, कपडे द्यायचे, पतिदेवाला घ्यायचे, शाल, श्रीफळ, मिठाई द्यायची आणि विडा दक्षिणात सुद्धा द्यायचं फार महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि अशा वस्तू वाण म्हणून अर्पण केल्या जातात. त्यामागे एकच भावना असते की पतीचा सन्मान करणे, त्याचं आरोग्य व कल्याणाची मंगल कामना करणे. अधिक मासातील दान परंपरा जपणे ही लोकपरंपरा असल्यामुळे प्रत्येक भागात वस्तूची निवड वेगळी असते. आता ह्याचा अर्थ काय की नवऱ्याचा सन्मान करणं, त्याला आवडणारे पदार्थ बनवून दिले जातात, आक्षेपण केलं जातं, गोडधड जेवण केलं जातं, रांगोळी, पाट रांगोळी समय केली जाते. अधिक महिन्यामध्ये पतिदेवाला वाण देताना अनेक ठिकाणी त्याच्या आवडीचे आणि प्रेमाचे जेवण सुद्धा बनवले जाते. कारण काय काय पतीचा सन्मान, कृतज्ञता आणि कुटुंबातील प्रेम व्यक्त करण्याचा एक हा सुंदर मार्ग मानला आहे. अशी ही अधिक मासातील पतिदेवाला धोंडेवाण देण्याची सुंदर अशी परंपरा जी नात्यात प्रेम, आदर आणि जिव्हाळा अधिक दृढ करते. संस्कार, भक्ती, प्रेम याचा सुंदर असा संगम म्हणजे अधिक मासातील ही परंपरा. परंपरा जपा, संस्कार जपा आणि आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. एका नवीन माहितीसह पुन्हा आपण भेटूया. पती पत्नीच्याला प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मान जपण्याची सुंदर अशी परंपरा आजही अनेक घरामध्ये एकत्र बांधून ठेवते. भारतीय संस्कृतीमध्ये पतीला परमेश्वर मानण्याची भावना आहे. ही आदर, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक पण आहे. अशा या सुंदर परंपरेतून पतीचा सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. पतीला परमेश्वर मानून त्याच्या मंगल, आरोग्य आणि सुखी आयुष्यासाठी केलेली ही सुंदर परंपरा आजही भक्तीने जपली जाते. पती परमेश्वराच्या सुखासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी जपली जाणारी सुंदर अशी परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीचं वैभव आहे. प्रेम, आदर आणि संस्कार जपणारे सुंदर परंपरेला वंदन. पतीला दीर्घायुष्य लाभो, पती परमेश्वराचे मंगल हो. पती परमेश्वराच्या चरणी कृतज्ञतेचा हा भाव अर्पण. जय पती परमेश्वरा, जय पुरुषोत्तम.